तुमचा चेहरा जर खूप जास्त टॅन झाला असेल, काळपट पडला असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मी तुमच्यासोबत टॅन रिमूव्हलसाठी एकदम सोपा पण खूप इफेक्टिव्ह असा फेस पॅक शेअर करणार आहे. हा फेस पॅक इतका पोटंट आहे की तुम्हाला याचे इन्स्टंट रिझल्ट्स दिसून येतील. तुमच्यासोबत रेमेडीज शेअर करताना मी नेहमी तुम्हाला सांगत असते की तुम्ही रेमेडी रेग्युलरली यूज करा, तुम्हाला हळूहळू नक्की रिझल्ट मिळेल. पण या पर्टिक्युलर फेस पॅकच्या बाबतीत थोडंसं उलटं आहे. या फेस पॅकचा बऱ्यापैकी रिझल्ट तुम्हाला पहिल्याच वापरात दिसणार आहे, कारण यात आपण बटाटा वापरला आहे आणि बटाटा स्किन लाईटनिंगसाठी खूप उपयुक्त असतो. इवन या पॅकमध्ये वापरलेले बाकी जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सुद्धा स्किन लाईटनिंग आणि व्हाईटनिंगसाठी बेस्ट आहेत. आता जेव्हा आपण स्किन लाईटनिंग म्हणतो त्याचा अर्थ असा होत नाही की तुमचा चेहरा अगदी पांढरा होईल, पण तुमचा जो नॅचरल स्किन टोन आहे तो याने नक्कीच एनहान्स होईल. सो येस, लेट्स गेट राईट इन टू द व्हिडिओ. सो हा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला लागणार आहे 2 चमचे बटाट्याचा रस. सो इथे मी 2 चमचे बटाट्याचा रस घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा लिंबाचा रस ॲड करायचा आहे. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल किंवा तुम्हाला लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही लिंबू स्किप करू शकता. आणि लिंबू स्किप करून तुम्ही लिंबाच्या जागी त्याच्यामध्ये मध टाकू शकता. आता या 2 इन्ग्रेडियंट्स नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि सर्व इन्ग्रेडियंट्सना छान मिक्स करायचं आहे. सो अशा प्रकारे आपला फेस मास्क रेडी झाला आहे. सो आता एखाद्या ब्रशच्या मदतीने किंवा तुम्ही हातसुद्धा तुमचा यूज करू शकता. तुम्हाला हा फेस पॅक इव्हनली चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. सो आता हा फेस पॅक संपूर्ण चेहऱ्यावरती लावून झालेला आहे. फेस पॅक चेहऱ्यावरती असाच 15 मिनटं ठेवायचा आहे आणि फेस पॅक सुकल्यावरती चेहरा तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा आहे. सो येस, हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 3दा नक्की वापरा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळतोय हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.